आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे। 2.5 लाखाच्या आतल्या कुठल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आज लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त खटाखट पैसे होणार। पैशांचा पाऊस आज लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईलकडे लक्ष द्या। कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती 3 प्रकारचे मेसेज येणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणीला आज बघा मागचे 3000 हे 3000 6000 गॅस सिलेंडरचे 2400 सोबतच 25,000 रुपयांचं अनुदान असे मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आज हप्ता 100% येणार आहे। 10 वाजल्यापासून पुढे 10 वाजता पहिला टप्पा, 12 वाजता दुसरा आणि 3 वाजता तिसरा टप्पा असे 3 टप्पे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे एप्रिलचा आज शेवटचा दिवस आहे आणि एप्रिलचा हप्ता आजपासून वाटप सुरू केला। सरकारने शेवटी मान्यता दिली। अखेर चेक हा बँकेत सबमिट झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींसाठी जो चेक होता तो चेक जो आहे चेक हा बँकेत सबमिट झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना त्याचा हे होतं की कधी पैसे येणार, प्रतीक्षा होती कधी पैसे येणार, आज येणार उद्या येणार, ह्या सगळ्या गोष्टींकडे सर्व लाडक्या बहिणी लक्ष लावून थांबल्या होत्या। परंतु आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। शेवटी सरकारने यादी लावलेली आहे। यादीत तुमचं नाव आहे की नाही चेक करायचं आणि 100% तुम्हाला जर पैसे नाव असतील तर आज तुम्हाला 10 वाजता पैसे येतील, अन्यथा 12 वाजता नाही तर 3 वाजता असे 3 टप्प्यामध्ये वाटप हे 100% होणार आहे। तुम्ही म्हणाल आजच सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार का? असं होणार नाही। आजपासून सुरुवात झालेली आहे। आजपासून पैसे वितरणाला सुरुवात केलेली आहे। परंतु आजच सर्व लाडक्या बहिणींना एकदम पैसे येतील असं नाही। आज उद्या परवा असे 3 दिवस म्हणजे 30 एप्रिल 1 मे आणि 2 मे असे 3 दिवस 30 1 2 लक्षात घ्या। परत एकदा सांगतोय 30 एप्रिल 1 मे आणि 2 मे असे 3 दिवस लाडक्या बहिणींच्या भावांनी हा दिवस ठरवलेला आहे। कारण त्यांचं असं म्हणणं आहे अक्षय तृतीया यासारखा मोठा मुहूर्त नाही, लाडक्या बहिणींना सणाला पैसे उपयुक्त होतील म्हणून एप्रिल आणि मेचे हप्ते दोन्ही आपण एकत्र देऊया म्हणजे लाडक्या बहिणींचा सण हा साजरा होऊ शकतो। छोटी मोठी मदत ही लाडक्या बहिणींना होऊ शकते। आता तुम्ही म्हणाल ह्यात कसली मदत? लक्षात घ्या लाडक्या बहिणींना एप्रिलचे 1500 मेचे 1500 असे 3000 रुपये मिळून एखाद्या गरिबाचं महिन्याचा बाजार होऊन त्यांचा अक्षय तृतीयासारखा मोठा सण हा साजरा होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे। भलेही त्यांना सोनी खरेदी करता येणार नाही कारण 3000 रुपये आता तुम्हाला माहिती आहे भाव तर कुठे गेलेले आहेत, परंतु
ज्या लाडक्या बहिणींना मागचे देखील हप्ते मिळाले नाहीत, फेब्रुवारी मार्च असतील तर त्यांना मागचे 3,000 आणि आत्ताचे 3,000 असे 6,000 मिळणार आहेत. कागदपत्रांची तपासणी ही सुरू झालेली आहे. परत एकदा लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहे. जसं की अजितदादा यांनी आपल्याला सांगितलं होतं की गॅस सिलेंडर योजनेमध्ये लाडक्या बहिणींना 3 गॅस हे वर्षाला मिळणार आहेत. आता त्याचे सुद्धा वितरण हे सुरू झाणार आहे. म्हणजे 6,000 रुपये लाडकी बहीण योजना आणि 2400 रुपयांची गॅस सिलेंडर योजना असे मिळून 8,400 जवळपास 8,500 रुपये तुमच्या बँक खात्यात आता खटाखट जमा होणार आहेत. तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे पडणार, कोणत्या अकाउंटमध्ये पैसे पडणार, तुम्हाला मी सांगतो आहे, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. बघा, रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये सरकारनं मोठा निर्णय घेतला. भरपूर लाडक्या बहिणी बाद देखील झालेल्या आहेत. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतोय. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी हे 3 कागदपत्र वेळेवर काढले नाहीत आणि त्यांचं नाव यादीत आलंच नाही. कोणती 3 कागदपत्र? 2 मिनिटं व्हिडिओ पहा, सगळं समजणार आहे. जे गडबड करतील त्यांना काही मिळणार नाही, कारण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळं सगळ्यांना समजतं. विषय लक्षात घ्या. आता पहिल्यांदा सरकारचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस आम्ही ही योजना सुरू केली त्यावेळेस माझ्या भरपूर लाडक्या बहिणींना याची गरज होती, परंतु आता आम्ही 9 हप्ते दिले, म्हणजे फेब्रुवारी मार्चपर्यंतचे हप्ते दिले, परंतु आता याची काही यांना गरज नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत. सक्षम झालेल्या आहेत म्हणजे आता त्यांना 1,500 रुपयांची गरज राहिलेली नाही. त्यामुळं ज्या इतर लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना खटाखट पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत? बघा, बँकेची जर मी नावं घेत बसलो तर जसं की HDFC आहे, ॲक्सिस आहे, ICICI आहे, SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पोस्टाचं खातं आहे. अशा महत्त्वाच्या आज बघा 17 ते 18 बँकेमध्ये हे वाटप होणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमची बँक कोणती आहे ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पटापट करा. जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही बँकेचे नाव टाका. ज्यांना बँकेचे नाव टाकतील सोबत तुमच्या तालुक्याचं नाव टाका, कारण आता जिल्ह्यापेक्षा तालुक्यावर हित वितरण सुरू केलेलं आहे. सरकारला माहिती आहे की एका जिल्ह्यात प्रत्येकच तालुका याला गरज आहे असं नाही. त्यामुळं तुमच्या जिल्हा टाकाच, परंतु तुमचा तालुका महत्त्वाचा आहे. तालुका आणि तुमची बँक हे कृपया करून टाका. म्हणजे तुम्हाला रिप्लायमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पैसे वितरण आज कधी होणार आहेत, का उद्या होणार आहेत, का परवा होणार आहे. कारण हे जे वितरण आहे ते 3 दिवस चालणार आहे. कारण एका दिवसात सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटींची संख्या आहे, तर एवढ्यांना एकदम सेंड करणं हे सरकारला शक्य नाही. त्यामुळे त्यांनी निश्चित केलेला टाईम आहे. आज बघा, आज 10 वाजता, उद्या परत 10 वाजता आणि परवा 10 वाजता असे 3 वेळा खटाखट तुमच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहेत. तुमचं पोस्टाचं खातं असो किंवा बँकेचं खातं असो, पैसे तुम्हाला 100% मिळणारच. कारण बैठकीस तसा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि उशीर झाल्याबद्दल सुद्धा माफी मागितलेली आहे. उशीर झाला असेल तर माफ करा. आणि बघा, भरपूर लाडक्या बहिणी बाद केलेल्या आहेत. आता बाद झालेला आहे की नाही कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला तर माहिती आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटला जाऊन लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं अकाउंट चालू आहे का नाही, तुमचं अकाउंट ब्लॉक केलं आहे का, तुमची सगळी कागदपत्र तर व्यवस्थित आहेत ना, रेशन कार्डची KYC झाली आहे का हे चेक करा, आधार कार्ड अपडेटेड तुमचं बँकेत जमा आहे का हे बघा. ते असेल तर लगेच तुम्हाला पैसे हे 100% मिळणार. सरकारनं हा वादा दिलेला आहे, कोणतीही लाडकी बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाही. जी लाडकी बहीण या योजनेस पात्र असेल त्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला खटाखट पैसे पाहायला मिळणार आहेत. आज बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आम्ही पैसे टाकणार, मोबाईलचं बटन आम्ही दाबलेलं आहे, खटाखट बटन दाबून पैसे आम्ही पाठवणार आहे असे 3 मंत्र्यांनी आता भाष्य केलेलं आहे. कारण त्यांनी ठरवलेलंच होतं की आज अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट आपण द्यायचं आहे. बघा, 25,000चं अनुदानसुद्धा आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे अशा लाडक्या बहिणींनी घरकुल योजनेची फॉर्मसुद्धा भरायचा आहे. तो कुठं मिळतो तर तो ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन मिळतो. त्या अशा 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर सरकार हे देत आहे, स्वप्न पूर्ण करत आहे. तर ज्यांना स्वतःचं घर नाही त्यांनी ते काम करू शकता, कारण खूप महत्त्वाचे ते सुद्धा आहे. आता सर्वात प्रथम आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत वेळेवर माहिती मिळत नाही. आणि गॅसचे सुद्धा पैसे आजच मिळणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. सोबत
ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की 21 रुपये मिळणार, परंतु 2100 नाही मिळणार. या महिन्यात आपल्याला 1500 आणि 1500 3000 रुपयेच मिळणार आहे. सगळ्यांना वाटत होतं 4200 मिळतील, परंतु असं झालेलं नाही मित्रांनो. सरकार म्हणलं आहे यावेळेस आमची ताकद नाही, ज्यावेळेस ताकद येईल त्यावेळेस आम्ही संपूर्ण पैसे तुम्हाला देऊ. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट्समध्ये तुमचा तालुका, तुमची बँक, तुमचा जिल्हा नक्की टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.